हॅलो, नमस्कार. वैशाखी किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी आलू मटर पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे. अगदी 15 ते 20 मिनटात होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका छोट्या कुकरमध्ये अर्धी वाटी तेल छान गरम होऊ द्यायचं. नंतर त्यात काही खडे मसाले टाकून घेतलेत. हिरवी विलायची, मोठी विलायची, तेजपान, दालचिनी, लवंग आणि 2-4 मिरी. नंतर त्यात कापून घेतलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट टाकून छान परतून घ्यायचं. आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान परतून घेतलं. नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला आलू, मी इथे फ्रोझन मटर घेतले आहे. तुमच्याकडे जर ताजे मटार असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता. मी इथे बारीक चिरलेला एक टोमॅटो घेतला आहे. छान व्यवस्थित परतून घ्यायचा. झाकण ठेवून 5-10 मिनटाची वाफ काढून घ्यायची. टोमॅटो छान शिजेपर्यंत झाकून ठेवायचं. तुम्ही इथे बघू शकता भाज्यांना छान वाफ आली आहे. आता त्यात काही बेसिक मसाले टाकून घेऊ. त्यामध्ये मी लाल तिखट, धने जिरे पावडर, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी कस्तुरी मेथी घालून व्यवस्थित परतून घेतलं. मी इथे 2 वाटी तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलात आणि त्यात आता हा तांदूळ टाकून घ्यायचा. तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. मी इथे साधा आपला घरगुती वापरण्यातला तांदूळ, रोज जो वापरतो आपण तो तांदूळ घेतला आहे. तुम्ही याच्यामध्ये बासमती तांदूळाचा सुद्धा वापर करू शकतात. तांदूळ छान 5-10 मिनिट परतून घ्यायचं. छान परतल्यानंतर मी इथे 1 ग्लासभर पाणी घेतलं. 2 वाटी तांदळाला 1 ग्लास पाणी व्यवस्थित असं होते. तुम्ही बघू शकता. छान याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तांदूळ बुडाला लागला नाही पाहिजेत. नंतर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून झाली की अजून त्याला छान 1-2 मिनिट मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून त्याला 1 शिट्टी काढून घ्यायची. मध्यम आचेवर 1 शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण इथे मस्त अशी विदर्भात केली जाणारी दह्याच्या कढीची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी दही आणि त्यात 1 टीस्पून बेसन घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. लागेल तसं पाणी घालून त्याची छान व्यवस्थित अशी पातळ असा घोल करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे मी 1 ग्लास पाणी घातलं आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. गुठळ्या होऊ देऊ नका, नाहीतर दह्याची कढी ही फुटते. त्यासाठी आपण इथे तडका करून घेऊ. बघा तर मग इथे मी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल आणि त्यात 4-5 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्यात. नंतर जिरं, मोहरी, 1 हिरवी मिरची आणि थोडंसं हिंग टाकून छान परतून घेतलं. नंतर त्यात थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कढीला रंग यावा यासाठी थोडीशी मी इथे हळद टाकून घेत आहे. हळदीने कढीला छान असा रंग येतो. नंतर थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपण तयार केलेलं दह्याचं मिश्रण त्यात ओतून घ्यायचं. तुम्हाला हवं तसं पातळ किंवा घट्ट तुम्ही याला ठेवू शकता. लागलं तसं पाणी टाकून घ्यायचं. नंतर बघा छान आता कढीला उकळी येत आहे. चवीनुसार मीठ टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं. एक छान व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आणि वाटल्यास तर थोडीशी साखर टाकून घ्यायची. दही आंबट असेल तर तुम्ही इथे थोडीशी साखर वापरू शकता. माझं दही थोडंसं आंबट होतं म्हणून मी इथे साखर वापरली आहे. तुम्ही बघू शकता छान आता कढीला उकळी येत आहे. गरमागरम आलू मटर पुलाव आणि कढी याचं कॉम्बिनेशन खूप छान असतं. दुपारच्या जेवणासाठी
हलकं फुलकं जर काही तुम्हाला बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर वैशाखी किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.